सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तुमच्या मनातले असंख्य प्रश्न असतात आणि हेमंतजींच्या माध्यमातून ते या व्यासपीठावरती इथे आपल्याला दिसतात. हा जो प्रश्न आहे तो नेहमी तुमच्या मनाला असतं की एखादा इंटरव्ह्यू आहे आणि तो सक्सेस व्हायलाच पाहिजे अशी तुमची खूप आतून इच्छा असते. मग अशा वेळी काय केलं पाहिजे की आपली जी कामं आहेत ती झाली पाहिजेत, त्याच्यात यश आलं पाहिजे. तर त्याचा क्रम असा आहे की जर तुमचं एखादं आराध्य दैवत असेल तर त्या आराध्य दैवताचा मी मागे पण सांगितलं एका एपिसोडमध्ये की साधारणपणे किमान 3 लाख जाप झाला पाहिजे. हा 3 लाख जाप करत असताना जर तुम्ही सकाळी 1 तासभर बसलात, डेली जर तासभर बसलात तर 6 महिने लागतील. आणि जर 2 वेळेला बसलात तुम्ही तर तुम्हाला साधारणपणे म्हणजे सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास असं जर ध्यानाला बसलात तर तुम्हाला साधारण 3 महिन्यामध्ये तो 1 लाख जाप तुम्ही कंप्लीट करता. तर एक तुमचा असा सिद्ध मंत्र पाहिजे तुमच्या आराध्य दैवतेचा की ज्याच्याने या गोष्टी होऊ शकतात. त्यामध्ये तुमच्यापैकी बरेच असे लोकही असतील की ज्यांना गुरुमंत्र मिळालेला आहे आणि त्यांनी जो 1 लाख 6 लाख असा जो जपसंख्या आहे ती क्रॉस केलेली आहे. किंवा तुमच्यापैकी बरेच लोक असेही असतील की ज्यांनी कधीच केलेलं नाही आहे हे. तर अशा दोन्ही व्यक्तींसाठी मी सांगेन की जर तुम्ही कुठलंही नाम जर तुम्ही घेतलेलं नसेल तर ते नाम सुरू करणं गरजेचं आहे. ही पहिली पायरी आहे. मग 3 महिने किंवा 6 महिने यांच्यापैकी त्या गोष्टी करा. आणि जर तुमच्यापैकी ऑलरेडी काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे ते नाम आहे किंवा त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे तर अशा व्यक्तींनी काय करायचं तर खेचरी मुद्रा करायची. खेचरी मुद्रा करताना आपली जीभ जी आहे ती वरती टाळ्याला लागली पाहिजे आणि मनातल्या मनामध्ये ते तुम्हाला तो मंत्र तुमचा जो तुम्हाला दिलेला बीज मंत्र असेल, गुरु मंत्र असेल, तुम्ही रेग्युलर पठण करत असलेला एखादा मंत्र असेल तो मनातल्या मनात तुम्हाला आठवायचा आहे आणि मग तुमच्या जे काही कार्य आहे त्याला तुम्हाला जायचं आहे. तर खेचरी मुद्रा करताना जीभ वरती वळवून तुम्ही जितकी मागच्या बाजूला टाळूला चिकटवाल तेवढं ती मुद्रा खूप जास्त तीव्रतेने कार्य करते. तर खेचरी करायची मुद्रा आणि त्याच्यानंतर तो जप करून जो काही संकल्प आहे तुमचा त्या कार्याचा, जे काही तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहे किंवा एखादं कार्य समोर उभं ठाकलेलं आहे तर त्यावेळी ती खेचरी मुद्रा करून तुम्ही हे करू शकता. दुसरी एक गोष्ट की याच्या सोबतीला तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या पत्रिकांवरून आहे ना विशिष्ट फुलं किंवा विशिष्ट गंध हा आपल्याला त्या पत्रिकेनुसार कळतो की बाबा या व्यक्तीने अमुक देवतेचा जप केला पाहिजे, अमुक मुद्रा केली पाहिजे आणि अमुक सुगंध म्हणजे ज्याला आपण अत्तर म्हणतो तर केमिकल विरहित जी अत्तरं आहेत तर ती जर मनगटाला लावलीत किंवा कानाच्या मागे लावलीत आणि मग त्या मीटिंगला गेलात तर तुमच्या त्या मीटिंग्स सक्सेसफुल होण्याची शक्यता थोडीशी वाढू शकते. तर अशा पद्धतीचे काही नियम असतात आणि हे जर त्या पातळ्यांवरती जर केलात तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर सगळ्यात आधी तर काय करायचं आहे, कुठलं तरी नाम घ्यायचं आहे आणि त्याचा सातत्याने जाप मात्र तुम्हाला चालू करावा लागेल.